खेळ मांडला, खेळ मांडला. नारायण दादासाहेबांचा पीए. आत्ता यावेळी हॅलो, मी नारायण बोलतोय. हा बोला बोला नारायण साहेब बोला. दादासाहेबांनी उद्या सकाळी तुम्हाला इकडे भेटायला बोलवलंय. काही खास कारण आहे? ते तुम्हाला इकडे आल्यावर कळेल. लक्षात ठेवा, उद्या सकाळी. कुठे भेटली ही लॉटरी तुला? भगवान बडा दयालू है. त्यानंच पाठवल्या दोघांना माझ्याकडे. एक काम कर, पोरीला उचल आणि चमेलीकडे नेऊन टाक. त्या पोराला उचल, अब्दुलकडे ने आणि भीक मागायला बसव. कोरा गुमटा पोरगा आहे, भरपूर कमवून देईल आपल्याला. बघ, मी त्या दोघांशी बोललोय, ते देतील तुला पैसे. मला एवढे बस झाले. बघतोस काय? पकड तिला. उचल उचल तिला, उचल. सोडू नका अजिबात. पळशील तू. आता कोण सोडवेल तुला? कोणाची हिंमत एवढी? खबरदार.
खबरदार त्या मुलीला हात लावशील तर. तू कशाला आलीस इकडे? तुझा हिशोब चुकता करायला आली. सोड त्याला. सोड. अरे बघतोस काय? अरे हाण तिला. आईला मला मारणार तू? हा? त्या 2 मुलांना घेऊन निघालास ना तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. त्या मुलीशी पण तू असाच वागणार जसं तू माझ्याशी वागलायस. तिला पण विकणार आणि धंद्याला लावणार आहे तू. माझ्याशी लग्न करून लग्नाच्या पहिल्या रात्री मला तू विकलंस. स्वतःच्या बायकोला विकणारा नराधम तू. आता नाही सोडणार तुला मी. सोड मला. आले निघाचे. आता नाही दोघं त्रास देणार तुम्हाला. तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकता तुम्ही. सानिका हॉस्पिटलमधनं घरी आली ना की मग आपण तिला घेऊन मंदिरात जाऊया. हा म्हणजे मी तसं देवाला नवसच बोलले की मी सानिकाला घेऊन मंदिरात येईन आणि नारळाचं तोरण पण देईन म्हणून. खरंच आज मला खूप आनंद झालाय. सानिकाची तब्येत इतक्या लवकर सुधारेल असं वाटलं नव्हतं नाही. डॉक्टरांनी सांगितलंय समीरा की सानिकाची थोडी जास्त काळजी घ्या. जास्त काळजी घ्यायला सांगितले का? काय झालं तिला? नाही काही नाही झालंय तिला. मग तुम्ही असं का म्हणालात? हे बघा तुम्ही मला उगाचच घाबरवू नका. आधीच मला इतकी टेन्शन्स आहेत. नाही घाबरवत नाही तुला, पण काय आहे? अहो काळजी कशी नको करू मी. हे बघा आता माझ्यामध्ये सहन करायची ताकद नाही उरली. मला खरं काय ते सांगा. तिचं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काळजी घे आणि तिला उगाचच काही राग आला किंवा जास्त त्रास होतो असं मात्र होऊ देऊ नका.
असं मला डॉक्टरांनी सांगितलं. खरंच ना? डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितले ना? मग ठीक आहे. आणि तसंही आता तिला त्रास होईल असं आपल्या घरामध्ये कोणी राहिलेलंच नाहीये. ती 2 कार्टी आपल्या घरातले निघून गेलीत. समीरा, उदय साहिल आणि लेखाला घेऊन घरी परत आला होता. काय? ते त्या 2 मुलांना घेऊन परत घरी आले? अरे देवा. ऐकून तर घे. ती दोघं घरी आली, पण सकाळपासून दोघेही पुन्हा गायब आहेत. खूप छान झालं. आता देव करू आणि ती मुलं परत कोणाला मिळूच नाही. तसं होणार नाही. दादा त्या मुलांना शोधून परत घरी घेऊन येतील असं मला वाटतं. जर का तसं झालं ना तर मी घरामध्ये तमाशा करीन ना. त्या मुलांनी आपल्या घराची परत पायरी झडता कामा नये. काय बोलतेयस तू? सानिका आता बरी झाली आहे ना आपली? जे झालं ते झालं. विसर ना ते सगळं. माफ कर त्या पोरांना. त्यांना मी कधीच माफ नाही करू शकत. त्या दोघांनी माझ्या सानिकाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. मी नाही त्यांना माफ करू शकत. कार्टी जर का माझ्या समोर आली ना तर मी त्यांना सोडणार नाही. समीरा, हे बघा, तुम्ही त्याची बाजू घ्यायचा बंद करा आता. ते दोघं आयुष्यामध्ये कधीही सुखी राहू शकणार नाही. हा एका आईचा शाप आहे. समीरा काय बोलतेस? कशाला माझ्या मागे मागे येत आहे? आम्ही या शहरात नवीनच आहोत. आमचं इथं कुणी बी नाही. मग कशाला आलात मुंबईत? जा परत जा. तिकडनं आलात तर तिकडेच जा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुम्ही दोघं कितीही माझ्या मागे मागे आलात ना तरी मी माझ्या बरोबर तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. तिकडनं आलात ना तिकडे निघून जा परत. कारण इथे तुमचा टिकाऊ लागणारच नाहीये. पण ताई, आम्ही जिथं आलोय तिथं परत नाही जाऊ शकत. मग तुम्हाला हवं तिकडे निघून जा, पण माझा पिच्छा सोडा. माझ्या गळ्यात नका पडू. आम्हाला तुमच्याकडे आसरा मिळाला असता तर. आसरा? कोण तू? कोण लागतेस तू माझी? नात्याची का गोत्याची? कशाला आसरा द्यायचा मी तुला? तसं बघायला गेलं तर आम्ही तुमचं कोणी बी नाही लागत. पण तसं बघायला गेलं तर आपलं नातं आहे माणुसकीचं. म्हणूनच तर तुम्ही आम्हाला त्या वाईट माणसांपासून सोडवलं ना. चुकलं माझं. झालं समाधान? नका आता माझा पिच्छा पुरवू. जा निघा. पण ताई, आम्ही कुठं जाणार? ते नाही मला माहिती. मुंबईत येताना मला विचारून आला होता आणि त्या दोघांपासून मी तुम्हाला सोडवलं. याचा अर्थ असा होत नाही की मी तुमचा सांभाळ करण्याचा मक्ता घेतलाय. कळलं? निघा. जिकडनं आलात ना तिकडे निघून जा. ताई, ताई असं नका करू. दया करा माझ्यावर. दया तुझ्यावर? अगं तू दया कर माझ्यावर. सोड माझा पिच्छा. नको माझ्या गळ्यात पडू. ताई असं नका म्हणू. मी पाया पडते तुमच्या. काय ते समा तुमच्या घरात राहायला द्या. हवं तर एखाद्या कोपऱ्यात राहू आम्ही. आसरा
घरातच जेमतेम जागा आहे. नको, निघा तुम्ही, मला नाही जमणार. आणि कसं आहे, मुंबईमध्ये अनेक जागा आहेत. रेल्वेचा पूल आहे, कचरा कुंडी आहे, हवं तिथे जागा मिळू शकेल तुम्हाला. निघा. नाही ताई, असं करू नका, आम्हाला असं टाकू नका. मी पाया पडते तुमच्या. पाया पुढे नको का? आणि असं मुळू रडायचं असेल ना, तिथे राहू नकोस. ताठ मानेने जगायला शिक. आणि तसं जगता येत नसेल ना, तर मुंबईमध्ये येऊन गर्दी करायची नाही. जा, परत जा. जिथनं आलात ना तिथेच निघून जा. ताई, आता काय करायचं? कुठे जाणार आपण? साहिल, आपल्याला जर या शहरात सुखरूप राहायचं असेल तर या ताईंना सोडून नाही चालायचं. आपल्याला म्हणणावंच लागणार. चल. आलात पुन्हा तोंड वेंगाडायला. चल, चालती हो, चल. ताई, फक्त आजची रात्र असं द्या. आता इतक्या रात्री आम्ही कुठं जाऊ? ते मला काय विचारताय? जेवढी मदत केली नाही तुम्हाला तेवढी खूप झाली. जा, आपला रस्ता मापा. अहो पण ताई, ताई माझं ऐका तरी. ताई, लेखताई, आता इतक्या रात्रीचं कुठे ग जायचं? आपण आज इथेच थांबूया. उद्या सकाळ होईल तेव्हा बघूया. आपलं नशीब आपल्याला कुठे नेता येतंय. काय गे, तू तीच ना जे आमच्या दुकानात येऊन समोसा घेऊन गेलीस? बाय. चल, पैसे देत चल. दुकान काय तुझ्या बापाचं आहे का? माझ्याकडे पैसे नाही आहे. पैसे नाही आहेत? एकतर दुकानात येऊन समोसा घेऊन जातेस, वरून दादागिरी दाखवतेस. चल, पैसे काढ, चल. ना खरंच सांगते, खरंच माझ्याकडे पैसे नाही आहे. पैसे नाही आहेत? पण मी पैसे वसूल करणार. चल, चल माझ्यावर, चल. सोडा. चल. माझ्या आईला लाव नाही. हो बाजूला. सोडा. काय ए, सोडा मला. हो बाजूला. सोड माझ्या ताईकडून ताईला. मला पैसे वसूल सोड करायचे आहेत. मला. सोड माझ्या ताईला. सोड मला. सोड ताई. सोड माझ्या ताईला. सोड. ताई. साला मला पाडतो काय? थांब थांब, तुला दाखवतोस. तुझ्या हातच तोडतो. हं? चल, नको. चल. काय? ते लहान पोराला मारतोयस तू? त्याच्यावर दादागिरी दाखवतोयस? अरे, हिम्मत असेल तर मला मारायचं. मारून दाखव मला. मारायचं नाही, मारायचं काम नाही. मारायचं काम नाही. बरोबर दाखवते. नाही तर मस्काट वाटलं तर बघ. हलकट साला. आयुष्यातला पहिला धडा शिकलात तुम्ही. अन्याय, त्रास, छळ सहन नाही करायचा, प्रतिकार करायचा. जे स्वतःसाठी हातपाय हलवतात त्यांनाच मदत करते. कळलं? हा कोण? गाव तुझा? बाय. जरा शिक त्याच्याकडनं. तुझ्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही त्यांनी. हे असं मुळू रडत बसायचं नाही. प्रतिकार करायचा. अशा लोकांना ना हीच भाषा कळते. चांगलं बडवून काढायचं त्यांना. कळलं? चला, आज चला.
दात नाही दाखवायचे. आजच्या रात्री पुरतच ठेवणार आहे मी तुम्हाला दोघांनी इथे. उद्या निघायचं, कळलं? ताई तुमचे लई उपकार झाले. हे फिल्मी डायलॉग नाही मारायचे हा. चला चला. माझे सगळे फासे अचानक उलट कसे काय पडायला लागलेत. हा चक्रव्यूह तर मीच उभारलाय आणि आता मलाच भीती वाटायला लागली की मीच त्यात अडकणार आहे. यातून बाहेर तर पडावंच लागेल. नाही पडलो तर दादांच्या हातून माझा वध निश्चित आहे. धरण आंदोलनाचं प्रकरण आधीच चिघळलं होतं. त्यात त्या लक्ष्मीच्या मृत्यूने दादा आणखीन खवळलेत आणि त्यांच्या परीने या सगळ्या गोष्टीचा शोध ते नक्की घेत असतील. लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला लागेल, नाहीतर मृदुला म्हणते ते बरोबर आहे. कोणावर तरी हा सगळा डाव उलटवावा लागणार आहे, नाहीतर माझी काही खैर नाही. एक असं नाव पाहिजे ज्यावर दादांचा पटकन विश्वास बसेल. कोण आहे असं? आहे, एक नाव आहे. नाहीतरी त्याला आपण त्याचसाठी जवळ केलं होतं. आज ना उद्या त्याचा बळी तसाही द्यायचाच होता. त्याचा बळी द्यायची हीच योग्य वेळ आहे. आय एम सॉरी प्रशांत, मला तुझ्यासारख्याच धडाडीच्या कार्यकर्त्याची आवश्यकता. जेव्हा माझा गळा सोडवायचा असेल तेव्हा मला तुझा गळा कापायलाच लागणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. उठले का? लोळत पडायला महाल नाहीये तुमचा. उठा लवकर. इथे प्रत्येक क्षणाला किंमत असते आणि झोपून सगळे क्षण फुकट घालवताय. उठा. नाही, मी आता उठतच होते. आणि या युवराजांना कोण उठवणार? मी. उठवा त्याला. साहिल, साहिल, उठ साहिल. आणि लवकर तोंड धुवून घ्या. इथे 20च मिनिटं पाणी येतं. तुमच्या गावासारखी नदी नाहीये इथे. हा, आवरा लवकर. राम राम दादासाहेब. तुम्ही एवढी स्वतः आठवण काढली आमची, लय झाक वाटले. सांगा काय काम आहे, हुकूम करा. दादासाहेब नाही, तुम्ही काहीच बोलणं असं झालाय. म्हणजे आमचं काही चुकलं का? तुमचं नाही, आमचंच चुकलंय. म्हणजे तुम्हाला भोसले खून प्रकरणातून बाहेर काढलं, संकटाच्या वेळी पाठीशी घातलं, सुनेचे भाऊ म्हणून तुम्हाला डोक्यावर बसवून मिरवलं. हे सगळं आमचंच चुकलं. दादासाहेब
बघा तुम्ही काय बोलताय आम्हाला कळलं नाही. जरा स्पष्ट बोलला तर. लेखा, झालं का? आवरा लवकर. थांबा. हा आत्ताचा चहा फुकटात पाजते मी तुम्हाला, पण यापुढे चहाचेही पैसे द्यायला लागतील. मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट फुकटात मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायला लागते. आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हालाही किंमत मोजावी लागेल. मी आई नाहीये तुमची मला फुकटात पोसायला. तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे म्या. कशाला? माझी सगळी कामं मी करू शकते. हातपाय मोडलेले नाही आहेत माझे. त्यासाठी मला तुझी गरज नाहीये, कळलं? मग म्या काय करू? बाहेर पड, काम शोध, पैसे मिळव. मलाही कुणी असेच पैसे नाही देत. नोकरी करते मी. तुलाही पैसे कमवायला लागतील. पण मला कोण काम देणार? ते तुझं तू बघ. पण इथनं बाहेर पड आणि काम शोध. इथे राहायचं असेल तर तुला पैसे मोजावे लागतील. घरात राहण्याचे सुद्धा आणि जेवणाचे सुद्धा. जमत असेल तर बघ, नाही तर दरवाजा उघडा आहे. केव्हाही जाऊ शकतेस तू, कळ? निघते मी. कामावर जायचे मला. आणि आवरून ठेवायचं हे. घरात पसारा नकोय. लेखा, कोण लेखा? असं काय करताय धनंजय वाकडे? तुमची बायको लेखा, लेखा रांजणे. वय वर्ष 13. फाडम्या आणि कमळीची मुलगी. जी लग्नाच्या पहिल्या रात्री तुमच्या घरातून पळून गेली ती लेखा. चंद्रलेखा, जिच्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये आलात, जिला आमच्या घरात शोधण्याचा प्रयत्न करत होतात ती लेखा. दादासाहेब, आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐकायचं. तिचा नाद सोडायचा. आता गोष्टी एवढ्या तुमच्या पातूर आलेल्याच आहेत, तर जरा आमचं बी ऐकून घ्या. ती चंद्री आमची लग्नाची बायको आहे. हे आम्हाला ऐकताना लाज वाटते, मला बोलताना नाही वाटत. कशी वाटेल म्हणा. तुमच्यामुळे एका लहानग्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती देशोधडीला लागली.
पण आता बस. आतापर्यंत तिच्या आयुष्याचं जे काही मातेरं झालंय तेवढं पुरे आहे. तिच्या वाटेला जायचं नाही. आणि जर गेलात तर तुम्ही आमचे गुन्हेगार असाल. आम्ही आमच्या गुन्हेगारांना काय शिक्षा देतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सरकार, पुन्हा आमच्या घराची पायरी चढायची नाही. तुमचा आमचा संबंध संपला. ना घराच्या आसपास दिसलात तर तुम्ही आमच्या सुनेचे भाऊ आहात हे देखील आम्ही विसरून जाऊ. सापावर लक्ष ठेव. दादा, तुम्ही या वाकडेविषयी इतकी सावधगिरी का बाळगताय? तुम्ही त्याला समज दिल्यावर तुमच्या विरोधात जाण्याची त्याची ताकद तरी आहे का? आता मी त्याच्या डोळ्यात जे काही पाहिलंय त्यावरून हा नाक कधीतरी फणा काढेल हे निश्चित. वेळ आली की हा फणा ठेचण्याची तयारी ठेवायला हवी. ठीक आहे दादा. फेऱ्या का मारत आहेस? साहिल, ताई म्हणत होते ते बरोबर आहे रे. आपल्याला जर या शहरात राहायचं असेल तर आपल्याला पैसे पाहिजेत. आणि पैसे मिळवायला आपल्याला काम करायला पाहिजे. साहिल, मला घराबाहेर पडावं लागणार काम शोधायला. पण आपण काम तरी कुठे शोधणार? तेच तर मला पण नाही सुचत आहे ना. आणि आपल्याला असं नुसतं बसून नाही चालणार. चल, मी पण येतो तुझ्या बरोबर. आपण दोघं मिळून काम शोधू. नाही साई, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तू काम नाही करायचं. आणि जर तू माझ्यासोबत कामाला आलास तर माझं समजा लक्ष तुझ्याकडेच जाईल ना. मग माझं काय बी काम नाही होणार. तेव्हा तू इथंच घरात थांब. म्हणजे तू इथं घरात थांबलास तर माझी चिंता बी जाईल ना. नाही लेखाताई, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. इकडची माणसं वाईट आहेत, ते तुला परत त्रास देतील. माझ्या नशिबात जे आहे ते इथं मला भोगावंच लागणार ना. साहिल, माझं काय बी झालं ना तरी मी तुला लई मोठा माणूस बनवीन. मी तुझं समजा करेन. नाही लेखाताई, तू मला सोडून नको जाऊस. साहिल, अरे जर तू असं हट्ट करत राहिलास तर मला काय बी नाही करता येणार. तू शहाणा आहेस ना. माझा एक मला जाऊ दे, नाहीतर हा जो आपल्याला आश्रय मिळालाय तो बी जाईल आपल्या हातनं. ठीक आहे, मी नाही येत तुझ्या बरोबर. शहाणा साहिल, चल जाऊ म्या. पण लवकर ये, मी तुझी वाट बघतो. वय, घाबरू नकोस. आई अंबाबाई माझ्या पाठीशी आहे. मला काय बी नाही होणार. चल जाऊ म्या. हो, काळजी घ्या साईब. जाते म्या.
जाते नाही, येते असं म्हणायचं. येते म्या. वाकडे काय म्हणतात? काय म्हणतोय? जा विचारायला आलोय. काय चाललंय काय तुमचं? जी गोष्ट आपल्या तिघातच होती ती दादासाहेबांच्या पर्यंत पोचली कशी हे विचारायला आलोय. कोणती गोष्ट? हो उदयराव, हे राजकारणी डावपेच माझ्या संकट खेळू नका. ते बघा, मला काही समजेल असं सांगाल का जरा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? दादासाहेबांच्याकडनं, तुमच्या सासऱ्याकडनं आलोय आत्ताच. अच्छा, त्यांनी सांगावा धाडून बोलवून घेतलं तर मला. कशाला? लेखाला इसरा म्हणाले. विसरा म्हणजे? म्हणजे आम्ही जर चंद्रीचा नाद सोडला नाही तर त्यांच्याशी दुश्मनी होईल, परिणाम वाईट होतील, याव न त्याव. नाही पण ही गोष्ट दादांना कोणी सांगितली? काय माहिती नसल्याचं नाटक करताय हा? तुम्हीच सांगितलं दादासाहेबांनी. कमाल करते, मी कशा करता सांगेन दादांना? मग दादासाहेबांच्या पत्तूर ही बातमी गेली कशी? हा, आता माझ्याशिवाय म्हणाल तर प्रशांत आणि माया. प्रशांत आणि माया असं करणार नाहीत. नाही नाही, पण तुम्ही एवढं खात्रीपूर्वक कसं सांगताय? तेवढी अक्कल आमासने आहे की. अहो तो प्रशांत स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा कशाला मारून गेल? पण मी का सांगेन मग दादांना? तुमच्या मार्गातनं आम्हाला दूर करायचं असेल. मी माझ्या मार्गात येत आहे आणि ते कसे? म्हणजे असं बघा उदयराव, आता तुमच्या सांगण्यावरनं ती लक्ष्मी मेली हे जर दादासाहेबांनी कळलं तर तुमचं बोंबालच की समज. काय करायचं? कुणाकडे काम करायचं? या शहरात तर एकमेकांकडे बघायला सुद्धा कोणाला येळ नाही. कोण काम देईल मला? तुझं काम? हा झालं, 2 मिनिटं फक्त. लवकर लवकर झालं. चल पटापट आत चालव काम. दादा, मला बी काम द्याल? तुला काम हवंय? आम्ही कुठून देणार तुला काम? जा इथून. असं नका करू दादा. तुम्ही हे जे काम करताय ना ते मला बी येतं. काय तुला हे काम येतं? अगं तुला साधा ब्रश तरी हातात धरता येतो का? चल जा. एवढीशी पोर तू, तुला हे जमणार आहे? उगाच वेळ घेऊ नको आमचा. दादा असं नका करू, दया करा माझ्यावर. मला एक संधी तरी द्या. हे तुला एकदा सांगितलं ना, तुला आम्ही ओळखत पण नाही. चल जा. दादा तुमच्या पाठच्या बहिणीसारखी आहे.
तुम्ही जर मला काम दिलात ना तर मी माझ्या भावाला 2 घास तरी भरू शकेन. दादा, मी तुमच्या पुढे हात जोडते, पाया पडते तुमच्या. मला एक संधी द्या. काय रे, द्यायचा का हिला एक चान्स? आता एवढं म्हणते तर बघू. हे बघ, आमचं काम बिघडवायचं नाही. हे घे ब्रश, बघू काय दिवे लावते ते. पकड. अरे वा, हिच्या हातात तर जादू आहे. करू दे, हिला इथे काम करू दे, आपण दुसरं काम बघू. चल चल ये. काय माहिती का वाकडे, ही गोष्ट तुम्ही दादाला काय कुणालाही सांगणार नाही हो. कारण जर का तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुम्ही आधी गोत्यात येत आहे नाही का. आणि हे तुम्हाला पक्क माहिती आहे. असं बघा की खून करा हे सांगणाऱ्याच्या आधी ज्यांनी खून केलाय तो आत नाही का जाणार.